नमस्कार मित्रांनो, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचा वेध आपण घेतोय। अहिल्यादेवी होळकर म्हणजे आदर्श तत्वशील राज्यकारभार सांभाळणाऱ्या आणि 29 वर्ष या देशामध्ये आदर्श तत्वशील आणि तलवारीच्या जोरावरती नव्हे तर बुद्धीच्या जोरावरती राज्य करणाऱ्या महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर अशी त्यांची ख्याती। मित्रांनो, याच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचे वेध आपण घेतोय। अहिल्यादेवी होळकरांचं जीवनचरित्र लोकांपर्यंत आपण पोहोचवतोय। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू। मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले की अहिल्यादेवींनी सासरे मल्हारराव होळकरांशी एक पत्रव्यवहार केलाय। ज्या पत्रव्यवहारामध्ये मल्हारराव सांगतायत की ओर्छेकरांनी मराठ्यांच्या छावणीवरती हल्ला केलेला आहे, म्हणजे मराठी साम्राज्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये पुढे जात आहे। तिकडे छत्रपतींच्या गादीमध्ये भांडणं चाललेली आहेत, तिकडे सवाई जयसिंगाच्या मुलामध्ये भांडणं चाललेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ओर्छेकरांनी मराठ्यांच्या छावणीवरती हल्ला केला आणि त्याच परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी आपल्या तन मन धनानिशी या छावणीला मदत करण्याचं काम करतायत। मराठी साम्राज्य विस्तारण्यासाठी जो मुलकी अधिकार अहिल्यादेवींकडे आहे, म्हणजे लष्कराला आवश्यक असणारा दानगोटा फौज फाटा रसद पुरवण्याचं काम अहिल्यादेवी करतायत। मल्हारराव 16-17 महिने घोड्यावरती मान टाकून लढत होते आणि अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी सांगतायत की 6 महिने झालेले आहेत, अर्थात अहिल्यादेवींच्या पोटी 6 महिन्याचा गर्भ तयार झालेला आहे। विचार करण्यासारखी गोष्ट मित्रांनो, एक महिला आहे, एका महिलेच्या पोटी 6 महिन्याचा गर्भ आहे आणि या 6 महिन्याचा गर्भ असताना ती महिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत राज्यकारभार पाहते, दिवाणखान्यातील व्यवस्था पाहते, महसूल व्यवस्था पाहते, लष्कराला आवश्यक असणारा दानगोटा फौजफाटा रसद पुरवण्याचं काम करते। आणि हे सगळं करत असताना खरं तर एक महिला म्हटल्यानंतर पोटामध्ये वाढणारा गर्भ, त्या मातृत्वाच्या कळा, त्या मातृत्वाच्या वेदना आणि त्या वेदनांमधलं ते आनंद अहिल्यादेवींनी घेणं गरजेचं होतं। स्वतःच्या पोटामध्ये वाढणाऱ्या गर्भाकडे लक्ष द्यायचं सोडून अहिल्यादेवी राज्यकारभाराकडे लक्ष देत होत्या, कारण अहिल्यादेवी त्या पत्रामध्ये म्हणतात, हा मुलूक नमुदास अन्य आहे। मित्रांनो, हा मुलूक नमुदास अन्य आहे, या मुलुखाचं रक्षण करणं गरजेचं आहे। हा मुलूक नावलौकिकास आणणं गरजेचं आहे। मराठी साम्राज्याचा विस्तार होणं गरजेचं आहे। मराठी माणसांना, मराठी साम्राज्याला विस्तारत असताना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असं आपण म्हणतो, ते काही खोटं नाहीये। कारण अहिल्यादेवींच्या पोटी 6 महिन्याचा गर्भ असताना अहिल्यादेवी राज्यकारभाराकडे लक्ष देतात। अरे, रयतेच्या, जनतेच्या, प्रजेच्या हितासाठी स्वतःच्या संसारावरती, स्वतःच्या सुखावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवलं या माणसांनी, आणि म्हणून ही माणसं जगामध्ये आदर्श झाली, म्हणून ही माणसं जगामध्ये मोठी झाली। मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। 6 महिन्याचा गर्भपोटामध्ये असताना त्या पोटातल्या गर्भाची काळजी घेणं गरजेचं होते। त्या वाढणाऱ्या गर्भाच्या हालचाली त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं। मात्र अहिल्यादेवी ह्या सर्व सुखाला बाजूला ठेवतात आणि सर्व सुखाकडे दुर्लक्ष करून अहिल्यादेवी रयतेच्या सुखासाठी स्वतःला वाहून घेतात। ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि जाणीवपूर्वक लक्षात घेणं गरजेची आहे। अहिल्यादेवींनी केलेला हा त्याग आपण समजून घेणार आहे का? आताचे राज्यकर्ते हा त्याग समजून घेतील का? अहिल्यादेवींनी मराठी साम्राज्याला 7 समुद्रा पलीकडे जावं, मराठी साम्राज्य हा मराठी मुलूक नमुदास यावा, म्हणून अहिल्यादेवींनी केलेला त्याग आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। कारण स्वतःच्या सुखामध्ये, स्वतःच्या संसारामध्ये, स्वतःच्या वैयक्तिक खाजगी आयुष्यामध्ये आपण एवढं गुरफटून गेलेलो असतो की या रयतेचं, या लोकांचं, या जनतेचं काय होईल याच्याशी आपल्याला काही एक देणं घेणं राहिलेलं नसतं। आणि अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवींचं चरित्र आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहे। हे राष्ट्र, हा मुलूक, हा समाज, या समाजातील ही व्यवस्था, या व्यवस्थेचं कल्याण, या समाजाचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी या माणसांनी आपल्याला वाहून घेतलेलं आहे। मित्रांनो, ओर्छेकरांनी मराठ्यांच्या छावणीवरती हल्ला केलेला अत्यंत धामधुमीचा कालखंड आहे। 16-17 महिने झाले मल्हारराव होळकर घोड्यावरती मान टाकून लढतायत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या छावणीला अडचण निर्माण झाली आहे, कारण सवाई जयसिंगाच्या मुलांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत। सवाई जयसिंगाचा थोरला मुलगा माधवसिंह आणि दुसरा ईश्वरसिंग, या ईश्वरसिंगामध्ये आणि माधवसिंहामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत गादीवरून। अशा परिस्थितीमध्ये तिथं जाणं गरजेचं होतं। अशा परिस्थितीमध्ये ईश्वरसिंगाला मदत करायची की माधवसिंहाला मदत करायची, हा मोठा प्रश्न होता। आणि या परिस्थितीमध्ये
कोणाची तरी बाजू घेणं गरजेचं होतं, कोणाला तरी राजगादीवरती बसवणं गरजेचं होतं आणि तंटा कायमचा मिटवणं गरजेचं होतं. आणि म्हणून मराठी साम्राज्यासाठी खंडेराव होळकर, ज्याचा इतिहास दारुडा, बैलवेडा, व्यसनी म्हणून इथल्या लोकांनी सांगितलं, मात्र तोच तरुण हातामध्ये तलवार घेऊन त्या ईश्वर सिंगावरती आक्रमण करण्यासाठी जातो. तिकडून रघुनाथराव पेशवे येत आहेत, तिकडून मल्हारराव होळकर येत आहेत, तिकडून शिंद्यांची छावणी येते आणि ह्या सगळ्यांनी मिळून त्या ईश्वर सिंगावरती आक्रमण केलं आणि माधवसिंहाला गादी मिळवून दिली. माधवसिंहाला गादी मिळवून दिल्यानंतर माधवसिंहाने रामपुरा, भानपुरा, हिंगलजगड असे प्रदेश महाराजांना भेट दिले. मित्रांनो, हा सगळा धामधुमीचा कालखंड आहे. या सगळ्या धामधुमीच्या कालखंडामध्ये अहिल्यादेवींनी स्वतःच्या पोटामध्ये वाढणाऱ्या गर्भाची काळजी घेणं गरजेचं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवीने इंदुरावरून देपाळपुरीला हलवण्यात आलं. देपाळपुरी आल्यानंतर अहिल्यादेवींनी काही दिवस गर्भामध्ये वाढणाऱ्या त्या मुलाची काळजी घेतली आणि त्या मुलाचा जन्म झाला. होळकर साम्राज्यामध्ये 1745 साली मालेराव नावाच्या मुलाने जन्म घेतला. मित्रांनो, मालेरावाचा जन्म झाला, सगळीकडे आनंद झाला. पुढच्या काळामध्ये मालेरावांचा इतिहास कशा पद्धतीने बदनाम करून सांगण्यात आला हे मी पाठीमागच्या भागामध्येच, ज्यामध्ये मालेराव होळकरांचा इतिहास मी सांगितला, त्यामध्येच सांगितलेला आहे. पुढची 2-3 वर्ष उलटत आहेत तोपर्यंतच मुलगी मुक्ताईचाही जन्म झालेला आहे. आणि ह्या सर्व कालखंडामध्ये अहिल्यादेवींनी स्वराज्यासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे. आजचे राज्यकर्ते अशा पद्धतीचा राज्यकारभार करतील, स्वतःची मुलं, स्वतःची नातवंड यांना गादीवरती बसवण्यासाठी, यांना खुर्चीवरती बसवण्यासाठी आजचे राज्यकर्ते रात्रंदिवस गुंतलेले आहेत. प्रजेच्या हिताची, प्रजेच्या रक्षणाची, प्रजेची काळजी घेण्याचं मात्र कोणाला काही पडलेलं नाही. आणि म्हणून आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा वारसा घेतला पाहिजे, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास समजून घेतला पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं. तुर्तास याच ठिकाणी थांबूयात. अहिल्यादेवींच्या इतिहासातील आणखी पैलू आपण उलगडूया पुढच्या भागामध्ये. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे व्हिडिओ आपण प्रकाशित करतोय ते व्हिडिओ इतरांपर्यंत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रसारित करावेत. आणि ही जे काही विचारांचं देवाणघेवाण करण्याचं काम चालू आहे, या चळवळीमध्ये, या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊ द्यात. धन्यवाद.